ह्या 7 चुका तुमचं वजन कमी होऊ देणार नाहीत. हो, हे अगदी खरं आहे. जर तुम्ही डाएट करत आहात प्रॉपर, प्रॉपर तुम्ही व्यायाम देखील करत आहात, पण तुमच्याकडून जर या 7 सगळ्यात मोठ्या चुका होत असतील, तर तुमचं वजन अजिबात कमीच होणार नाही. या चुका तुमचं वजन कमी होऊच देणार नाहीत. हे अगदी 100% खरं आहे. कोणत्या आहेत त्या 7 चुका? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण तुमचं वजन काही केल्या कमीच होत नाहीये, तर तुम्हाला या 7 चुका टाळायच्या आहेत. या 7 चुका जर तुम्ही टाळल्या, तर तुमचं 100% वेट लॉस व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा चुका सांगणार आहे, बऱ्यापैकी 100% लोक या चुका करत असतात. नकळतपणे आपल्याला माहिती नसतं. बऱ्याच गोष्टींमध्ये आपण शुअर नसतो, त्यामुळे आपल्याकडून या चुका घडत असतात. तर या चुका 7 आहेत, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि यातली कोणती चूक तुम्ही करत होता, हे मला कमेंटमध्ये देखील सांगायचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या त्या 7 चुका, ज्या तुम्हाला बंद करायच्यात आजपासूनच. सगळ्यात मोठी चूक ती म्हणजे जेवण स्किप करणे. बऱ्यापैकी आपल्यापैकी सगळ्या लोकांना असं वाटतं, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनाच असं वाटतं, की आपण जर नाश्ता स्किप केला म्हणजे ब्रेकफास्ट नाही केला किंवा दुपारचं जेवण स्किप केलं, तर माझं वजन झटपट कमी होईल किंवा मला लवकर फॅट लॉस होईल. तर हे उलट होतं, याच्या उलट आपल्याकडून घडलं जातं. म्हणजे जेवण वगैरे स्किप केल्याने अजिबात वजन कमी होत नाही. उलट आपल्याला वीकनेसच येणार आहे. एनर्जी आपली डाउन होणार आहे. वजन तर अजिबात कमी होणार नाहीये. आणि याच्यामुळे काय होतं, आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि उलट जेव्हा नेक्स्ट आपण मील जेव्हा खातो, तेव्हा आपल्याकडून जास्तीचं खाल्लं जातं. म्हणजे एक्स्ट्रा आपल्याकडून खाल्लं जाणार आहे, एवढंच होणार आहे. त्यामुळे लक्षात काय ठेवायचंय, अशी चूक अजिबात करायची नाहीये. दिवसभरातून 3 मील आपल्याला घ्यायच्याच आहेत आपल्या ठरलेल्या आणि त्यासोबतच आपण 2 स्नॅक्सच्या मील घेणार आहोत. म्हणजे जसं की मिड मॉर्निंगला आणि इव्हनिंगला 2 तुम्हाला स्नॅक्स घ्यायचेत. सकाळचा नाश्ता जो आहे तो हेवी असला पाहिजे आणि रात्रीचा डिनर जो आहे, म्हणजे डिनर जो आहे आपला, तो आपला लाईट असला पाहिजे. एवढं जर तुम्ही फॉलो केलं, तर बस आहे, तुमचं नक्की 100% वेट लॉस होणार. रात्रीच्या जेवणामध्ये जेवढं हलकं घ्याल, तेवढं तुमचं फॅट बर्निंग देखील फास्ट होतं आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये थोडंसं पोटभरीचं खायचं. हेवी ब्रेकफास्ट असला पाहिजे. कारण आपली संपूर्ण रात्रभराच्या नंतरची ती पहिली मील असते, ती आपल्याला एनर्जी बूस्टर म्हणून काम करत असते. त्यामुळे जर ही पहिली चूक तुम्ही देखील करत असाल, तर आत्ताच थांबवा. कारण यामुळे तुमचं शरीर फॅट बर्निंग मोडमध्ये न जाता ते फॅट स्टोअर करायला सुरुवात करतं. म्हणून पहिली चूक लक्षात ठेवा आणि ती फॉलो करा. चूक नंबर 2. दुसरी चूक ही आहे, की खूप कमी खाणे. आता आपल्याला असं वाटतं, की कमी खाल्लं, की आपलं वजन झटपट कमी होईल. तर याच्यामुळे देखील आपल्याला वीकनेसच येतो. तर 1000 कॅलरी किंवा आपण लो कॅलरीज असणारा डाएट प्लॅन फॉलो करतो, म्हणजे क्रॅश डाएट फॉलो करतो. या डाएट्सने रिझल्ट तर येतो, जसं की मी माझ्या बाकीच्या डाएटच्या व्हिडिओत देखील सांगितलंय. रिझल्ट येतो, पण तो तात्पुरता रिझल्ट असतो. पर्मनंट रिझल्टसाठी तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित डाएट प्लॅनच फॉलो करावा लागतो. तात्पुरत्या डाएट प्लॅनने काय होतं, मग क्रॅश डाएटमध्ये शरीर मसल्स जास्त गमावते. याचबरोबर हेअर फॉल वाढतो, वीकनेस वाढतो आणि या उलट काय होतं, तर वजन डबल होतं. म्हणजे वजन परत वाढणार आहे. जसं की तात्पुरत्या रिझल्टमध्ये 5, 6, 7, 8 दिवसाचा डाएट प्लॅन आपण फॉलो करतो. वजन तर कमी होतं त्या डाएट प्लॅनने, पण ते तात्पुरता रिझल्ट असतो. नंतर पुन्हा तुमचं नॉर्मल रुटीन तुम्ही सुरू केलं, की ते वजन पुन्हा वाढणार आहे. याच्यावरती उपाय काय? तर संतुलित आहार ठेवा. नेहमीच तुमच्या आहारामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजेत. जसं की 40% कार्ब्स ठेवा, 30% प्रोटीन आणि 30% हेल्दी फॅट्स असल्या पाहिजेत. या 100% कॉम्बिनेशननी तुमचं वजन नेहमी संतुलित राहील, नेहमी नियंत्रणात राहील आणि अजिबात एक्स्ट्राची फॅट देखील वाढणार नाही. सगळ्यात आवडती माझी चूक म्हणजे चूक नंबर 3, जी आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना हा गोड गैरसमज असतो, की मी खूप वर्कआउट करते. म्हणजे वर्कआउट खूप आणि डाएट नाही. ही आपली चूक नंबर 3 आहे. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं, की मी खूप तासनतास दिवसभर वर्कआउट करते, पण डाएट काही मी करत नाही. बाहेरचं जंक फूड खाते, प्रोसेस फूड खाते, साखर खाते, ऑइली फूड खाते, हे सगळं मी खाते. पण मी व्यायाम खूप करते, म्हणजे माझं वजन कमी होईल, माझी फॅट लॉस होईल. तर असं अजिबात होत नाही. कारण वजन कमी करण्यासाठी, वेट लॉससाठी
70% आपल्याला डाएटची गरज असते आणि 30% आपलं वर्कआउट त्याच्यामध्ये भर टाकतं. तर 70% आपला डाएटच असला पाहिजे आणि 30% तुम्हाला व्यायाम करायचा आहे. तर तुमचं अगदी हेल्दी पद्धतीने, आरोग्यदायी पद्धतीने वजन कमी होतं. म्हणजे फॅट देखील तुमची कमी होते आणि वेट देखील कमी होतं. नाहीतर मग बाहेरचं जंक फूड खातोय, ऑइली खातोय, मग तुमची फॅट अजिबात कमी होणार नाही आहे. एवढंच की तुम्हाला थोडंफार वाटेल की माझं 1-2 किलो वजन कमी होतंय, मी खूप घाम गाळते. तर असं होत नाही. फॅट अजिबात कमी होणार नाही. फॅट लॉससाठी तुम्हाला प्रॉपर डाएट प्लॅनच फॉलो करावा लागेल. याच्यावरती उपाय काय? तर इथे तुम्हाला साखर पूर्णपणे बंद करायची आहे. या व्यतिरिक्त ऑइली जंक फूड खाणं टाळायचं आहे आणि नेक्स्ट आपलं थर्ड आपला उपाय म्हणजे आहारामध्ये प्रोटीन आणि फायबर वाढवायचं आहे. हे जर तुम्ही केलं, तर ही चूक नंबर 3 तुमची तिथेच बंद होईल आणि तुमचं वजन पुन्हा एकदा कमी व्हायला सुरुवात होईल. आता आपली चूक नंबर 4, पाणी कमी पिणे. पाणी कमी प्यायल्याने काय होतं, आपलं पचन जे आहे ते मंद होतं. म्हणजे आपलं जे मेटाबॉलिझम असतं ते स्लो होतं. याचबरोबर फॅट बर्निंगची प्रोसेस आहे ती देखील कमी होते. फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे ती देखील स्लो होते आणि त्याचबरोबर ब्लॉटिंग वाढतं शरीरामधलं. त्यामुळे भरपूर पाणी प्यायचं आहे. ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन तुम्हाला अजिबात होणार नाही. कारण मग पोट जे आहे ते चांगल्या पद्धतीने तुमचं साफ होणार आहे. यावरती उपाय काय? तर दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर पाणी तुम्ही प्यायलंच पाहिजे. याचबरोबर जेवणानंतर 30 मिनिटांनी देखील तुम्हाला पुन्हा एकदा पाणी प्यायचंय आणि दररोज सकाळी, सकाळी आपण उठल्यानंतर मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेतो किंवा मग तुम्हाला कोमट पाणी घ्यायचंच आहे. तर एवढं तुम्हाला पाणी दिवसभरामध्ये पिलंच पाहिजे. ही होती आपली चूक नंबर 4. आता आपली नेक्स्ट चूक नंबर 5. रात्री उशिरा जेवणे. आता आपण आहोत हाउसवाईफ तर किंवा जे वर्किंग मेन्स असतात, वुमन्स असतात, त्यांना लवकर जेवणं पॉसिबल होत नाही. अशा कंडिशनमध्ये मग आपण लवकर जेवलं पाहिजे. रात्री आपण 10-11 वाजता जर जेवलो, तर मग आपल्या शरीराला जे वेळ हवी असते, जे अन्न जे आपण खाल्लेलं असतं, ते डायजेस्ट करण्यासाठी वेळच मिळत नाही. मग ही एनर्जी शरीर फॅटमध्ये कन्व्हर्ट करतं आणि मग शरीरामध्ये फॅट साठायला सुरुवात होते. म्हणून रात्री जर लेट जेवत असाल, तर ते सगळ्यात मोठं कारण आहे तुमची फॅट वाढण्यामागचं. म्हणून तुम्हाला लवकर जेवायचं आहे. याच्यावरती उपाय काय? तर 7-8 वाजेपर्यंत तुमचं जेवण झालं पाहिजे. रात्रीचा जो डिनर आहे तो हलका असावा. जसं की सूप, सॅलड किंवा व्हेजिटेबल डाळ, जे डाळ वगैरे आपण खातो ते सॅलड किंवा मग या व्यतिरिक्त तुम्ही मिलेट्सची खिचडी वगैरे बनवू शकता, ओट्सची खिचडी बनवू शकता. तर अशा पद्धतीचे ऑप्शन्स तुम्हाला आहेत. तर रात्रीच्या डिनरमध्ये अशा पद्धतीचा शक्यतो हलका आहार ठेवावा. म्हणजे फॅट स्टोअर अजिबात शरीरामध्ये होत नाही आणि अशा पद्धतीचं अन्न लवकर पचतं देखील. यानंतर आता आपली चूक नंबर 6. तर आपली जी 6वी चूक आहे ती म्हणजे झोप कमी घेणे किंवा झोप न घेणे. या हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे वेट लॉसच्या आपल्या जर्नीमधला. का तर झोप कमी इज इक्वल टू स्ट्रेस जास्त आणि स्ट्रेस जास्त इज इक्वल टू कोर्टिसोल वाढतो. कोर्टिसोल जो आहे तो स्ट्रेस हार्मोन आहे आणि आपण दिवसभराच्या कामामध्ये सगळ्या गडबडीमध्ये इतके बिझी असतो की आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस वाढत असतो. पण आपण जर प्रॉपर झोप घेतली तर आपला तो स्ट्रेस कमी होतो. बॉडी जी आहे ती स्ट्रेस रिलीफ होते. आणि कोर्टिसोल जो आहे ना, तो सगळ्यात मोठं कारण आहे आपलं वजन वाढण्यामागचं. त्यामुळे जर कोर्टिसोल कमी करायचा असेल, तर प्रॉपर झोप घ्यायची आहे. 7 ते 8 तासाची झोप तुम्ही घेतलीच पाहिजे. रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी मोबाईल अगदी बंद करायचा आहे, दूर ठेवायचा आहे. टीव्ही, मोबाईल काहीही अर्धा तास आधी बघायचं नाही. डायरेक्ट झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. 10:30-11च्या आत तुम्ही झोपलाच पाहिजे. तरच संध्याकाळी 10 ते सकाळी 6 हा झोपेचा गोल्डन टाइम मानला जातो. या वेळेतली झोप जी आहे ती आपल्या शरीरासाठी खूप जास्त म्हणतो ना आपण हेल्दी ठरते. तर अशा पद्धतीची झोप गरजेची आहे. नाहीतर आपण झोपतोय 2-3 वाजता, उठतोय सकाळी 10-12 वाजता. तर अशा पद्धतीच्या झोपेचा काही उपयोग नाही. याच्यामुळे देखील तुमचं वजन वाढणारच आहे. त्याचबरोबर रात्री झोपायच्या आधी आपण कोमट पाणी किंवा मग तुम्ही कॅमोमाईल टी घेऊ शकता. नेक्स्ट आपलं आता सगळ्यात शेवटचं 7वी जी चूक आहे, ती म्हणजे सतत वजन काट्यावरती उभं राहणं. आता आज मी वेट लॉसची जर्नी सुरू केली आणि मग रोजच मी वजन चेक करते. रोजच मी बघते आता आज किती किलो कमी झालं, मग एवढं ग्रॅम कमी झालं, तेवढं कमी झालं.
तर सतत सतत आपण वजन काट्यावरती उभं राहण्यामुळे मन जे आहे ते खट्टू होतं. म्हणजे काय, तर मन आपलं थोडंसं विचलित होतं. कधी-कधी ब्लॉटिंग वाढतं, कधी-कधी हार्मोनल इम्बॅलन्स होतं, कधी इन्फ्लामेशन होतं, कधी आणखीन काय होतं, कमी जास्त वजन होत असतं. त्यामुळे डेली वजन चेक केल्यामुळे आपलं मन जे आहे ते थोडंसं वजन कमी झालं तर आपण हॅपी होऊ शकतो. नाहीच झालं, तर मग आपल्याला असं वाटतं, "अरे काहीच होत नाहीये, मग आता मी आजच हे बंद करते." तर यासाठी आपल्याला काय करायचंय, डेली वजन चेक करणं बंद करायचंय. अजिबात करायचं नाहीये हे. आठवड्यातून आपण एकदाच वजन चेक करायचं आहे. याचबरोबर शरीराची फोटो प्रोग्रेस बघायची. म्हणजे वजनापेक्षा कधी-कधी वजन कमी होत नाही, पण फॅट लॉस होतो. त्यामुळे आपण आजचा फोटो काढून ठेवायचा आहे. 7 दिवसानंतर तो फोटो आपण दुसरा फोटो 7 दिवसानंतर काढायचा आणि दोन्हीतलं कंपॅरिझन आपण करू शकतो. तर फोटो प्रोग्रेसवरती जास्त भर द्या. कदाचित कधी-कधी वजन लगेच कमी होत नाही, पण आपली फॅट बर्न होत असते. त्यामुळे ते देखील आपल्याला तितकंच गरजेचं असतं. तर हे झालं आपलं संपूर्ण दिवसभराच्या रुटीनमधल्या चुका. तर या 7ही चुका तुम्हाला बंद करायच्या आहेत. या चुका बऱ्यापैकी मला वाटतं आपल्या भारतातल्या सगळ्याच लोकांमध्ये आपले जे मिडल क्लास आपण फॅमिलीज आहोत, आपल्याकडून बऱ्यापैकी सगळ्या ह्या चुका घडतात. आपण अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. पण आता वेट लॉस हा मुद्दा इतका वरती आलेला आहे, की बऱ्यापैकी सगळ्यांना मेंटेन राहायचं असतं. वेट लॉस करायचा असतो. फिटनेसकडे बऱ्यापैकी सगळा कल आपला गेलेला आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. डाएटसोबत या छोट्या-छोट्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आता जसं की मी तुम्हाला म्हटलं व्हिडिओ एंडपर्यंत पाहिला तर तुम्हाला एक बूस्टर, वेट लॉस बूस्टर सांगणार आहे. तर ते काय? तर वेट लॉस बूस्टर टिप म्हणजे दररोज सकाळी उठल्या-उठल्या तुम्ही कोणतंही फॅट कटर ड्रिंक घेणार आहात. जसं की तुम्ही कोमट पाणी देखील पिऊ शकता. नाश्ता तुम्ही प्रोटीन रिच घेणार आहात आणि दररोज 10 ते 15 मिनिट स्ट्रेचिंग करणारच आहात. हे जर तुम्ही रोज फॉलो केलं तर तुम्हाला अजून जास्त बेनिफिट होईल. मन देखील शांत होतं, प्रसन्न होतं. मेडिटेशन करा. छान वाटतं. सकाळची सुरुवात जी आहे ती योग्य पद्धतीने केली तर दिवस देखील तितकाच हॅपीली आपला जाणार आहे. तर हे होतं आपलं दिवसभराचं रुटीन. ह्या चुका टाळायच्या आहेत. 7ही चुका अगदी क्षुल्लक आहेत, सामान्य चुका आहेत. त्या आपण नक्कीच बदलू शकतो. आता मला कमेंट करून सांगायचं आहे, की यातली कोणती चूक तुमच्याकडून आत्तापर्यंत घडत होती आणि आजपासून तुम्ही ती चूक बंद करणार आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणूनच मित्र-मैत्रिणींनो, वजन कमी करणं ही काही कोणती पनिशमेंट नाहीये. उलट तुमच्या शरीरासाठी ते एक गिफ्टच आहे. त्यामुळे दररोजच परफेक्ट असणं अजिबात गरजेचं नाहीये. फक्त कन्सिस्टन्सी ठेवा, ते जास्त महत्वाचं आहे. या लहान सवयी तुमचं शरीर नक्कीच बदलतात. त्यामुळे जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, उपयुक्त वाटला असेल, तर एक लाईक नक्की करा आणि नेक्स्ट आपण कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवूयात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबरसोबत आणि अशाच कंटेंटसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स.